आदर कुणाचा करावा ज्ञाना? आदर करावा असं कोणतं प्रायश्चित्त दिलंय त्यांनी आईबाबांना? दादा, ती देखील माणसंच आहेत ना. आईबाबांची शेवटची इच्छा म्हणून तरी आपण पैठणला जाऊया. कशासाठी? शुद्धीपत्र आणायला हवं. अशुद्धांनी शुद्धीपत्र द्यायचं. दादा, ते धर्म अधिकारी आहेत. ते धर्म मारेकरी आहेत ज्ञाना. ते काय आम्हाला शुद्धीपत्र देणार? दादा, ते कोणीही असले तरी आपण धर्माचरण सोडून चालणार नाही. आईबाबांची इच्छा म्हणून तरी जाऊ. धर्मसंकल्पना बदलायला हव्यात ज्ञाना. या ग्रंथांमध्ये दडपलेला धर्म मोकळा करायला हवा. दादा, आपण समाजाभिमुख व्हायला हवं. समाजाचा आदर करायला हवा. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहोरे लावावे, अलौकिक न होवावे लोकाप्रती. तरच आपलं म्हणणं लोक मान्य करतील. दादा, तुम्ही मार्ग दाखवा, मी अंगीकारेन.